गुड मॉर्निंग फ्रेंड. मी आहे महाबळेश्वर पाचगणीला आणि आपल्या हॉटेलच्या समोरचा व्ह्यू आहे आणि तिकडे डॅम आहे. तो तिकडे डॅम आहे आणि हॉटेल त्याच्या मागे. मी थोडा खाली आलो आहे चालत. आणि आज आहे 25 डिसेंबर 2025. मॅरी क्रिसमस. हॅपी क्रिसमस एव्हरीबडी. आणि हा व्ह्यू आहे. मस्त क्लायमेट आहे, थंडगार. आपल्या हॉटेलमध्ये ॲक्च्युली हे आयुर्वेदिक हॉस्पिटल पण आहे, हॉस्टेल पण आहे आणि इकडे रूम पण अवेलेबल असतात. हॉटेल पण आहे आणि हे बनवलं आहे ॲडव्हेंचर जरा मुलांना, ट्रॅकिंग. आणि ते पिंजऱ्यामध्ये पॅरेट्स पण आहे. आणि आपण जिकडे थांबलो आहे तिकडचा परिसर असा आहे. काय माहीत शूटिंग करायला अलाउड आहे का नाही माहीत नाही, म्हणून मी करतो आहे. अलाउड आहे पण ते बरोबर वाटत नाही. काय इकडे राहतात त्यांना काय नवीन नाही आहे, पण आपल्यासाठी आहे असं क्लायमेट नसते आपल्याकडे, पण आपल्यासाठी नवीनच आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून काढून घेतो एक आठवण म्हणून शूटिंग. आणि ती आहे आपलं समोरचं आहे ना, त्याच्यात आपली रूम आहे. रूम नंतर गेल्यावर दाखवतो तुम्हाला मध्ये. मी आता आलो आहे टेबललँड स्पॉटला आणि तिकडे पण डॅम आहे. ॲक्च्युली त्या लेकचं नाव माहिती आहे मला, आता विसरलो. मोठी लेक आहे ती, महाबळेश्वरपर्यंत जाते. याच्यात दिसते का नाही माहीत नाही. टाईमपास करत चालत आलो आहे. तिकडनं असं व्ह्यू आहे. खूप टायमापूर्वी आलेलो टेबललँड स्पॉटला. ॲक्च्युली बरीच वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली. त्याच्यानंतर ॲक्च्युली माझ्याकडे छोटा पहिला जिओ कॅमेरा, त्याच्यात मी फोटो काढलेला. आणि ते जॅकेट होतं, ते जॅकेट घालून नाही आलं. एवढं दुपार आहे म्हणून टाईमपास म्हणून फिरतो. नाही काय असं आहे बघण्यासारखं. टेबललँड स्पॉटला बऱ्याच टायमाला आहे तसंच आहे थोडंफार काही. थोड्या वेळाने रूमवर फिरतो. डिसेंबर आहे आज, क्रिसमसचा दिवस आणि शाळेमध्ये स्पर्धा चालू आहे, स्पोर्ट्स चालू आहे, रेसिंग. आपल्याकडे पण असते चिमाजी अप्पा ग्राउंडला वसईला 31 डिसेंबरला. ते सगळे इव्हेंट पण असते त्याच्यामध्ये. यावर्षी आहे का माहीत नाही, इकडे चालू आहे. ते पण आपण कॅप्चर करून घेतलं आहे. आणि लेक इकडनं दिसते. खाली गेलो उद्या जवळून पण दाखवेल आणि माहीत पडेल. लेकचं नाव आता नाही आठवत आहे. आताच कमजोर होत चालले धीरे धीरे. ठीक आहे, फिलिंग गुड. बरं वाटते जरा. रोजच्या कटकटीमध्ये आवाज, मुंबईच्या शोरच्या रॅबामध्ये कॅकू कॅकू. इकडे जरा थोडंसं निवांत, जरा थोड्या वेळासाठी तरी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तरी बरं वाटते. क्लायमेट पण चांगलं असते आणि स्ट्रॉबेरीचं सीझन आहे. जाताना स्ट्रॉबेरी पण टपकं करून ठेवलं आहे टेबललँड स्पॉटला खोदून. आणि तिकडे तर नॅचरल तलाव आहे थोडं पुढे गेलं का. इकडे पण पाणी आहे. थोड्या टायमात सुकून जाईल. ह्याचं क्षेत्रफळ वाटतं चिपी एअरपोर्टपेक्षा तर मोठं नाही वाटत. चिपी एअरपोर्टचं ॲक्च्युली क्षेत्रफळ खूप मोठं आहे. हे तर मी आलो आहे त्या टोकावरनं, एकदम तिकडे मंदिर आहे स्टार्टिंगला, झेंडा ते दिसत पण नसेल इकडनं. पण मला आय थिंक सो, मला वाटते ना चिपी एअरपोर्ट खूप मोठं आहे. चिपी एअरपोर्टचं जे क्षेत्रफळ आहे ना ते ह्याच्यापेक्षा मोठं आहे. कारण त्याला 8 किलोमीटरचा वळसा घालून जायला लागतो. कारण मी ते कॅल्क्युलेट केलेलं, आता आठवत नाही, 8 किलोमीटरचं आहे हे. पण तसं
टेबल लँड मोठा वाटतोय मला स्पॉट, पण एवढं नाही वाटत. 8 किलोमीटरची रेंज नाही आहे. बघूया, एक राऊंड आज मी मारणार आहे. दर वेळेला येतो तर 25 गिरी करून थोडंसं बघून निघून जातो, पण आज एक पूर्ण चक्कर मारणार आहे. किती टाईम लागतो बघूया. टाईम तर भरपूर आहे आपल्याकडे, 2 वाजेपर्यंत लंच टाईम आहे, तेव्हा पोचायचं आहे. टाईम आहे तर बघून घेतो काय काय व्ह्यू आणि किती व्ह्यू कॅप्चर करता येतात. थोडंसं धुकं पण आहे, ढग आहेत, ॲक्च्युली धुकंच आहे, ढग आहे धुकं आहे, व्हॉट एव्हर जे आहे. पण आज बघूया, स्टॅमिना पण कळेल, कॅपॅसिटी डिटॉक्स पण होऊन जाईल थोडीशी बॉडी चालल्यामुळे. चालत बघू किती कॅपॅसिटी स्टॅमिना आहे, माहीत पडेल. एक शाळा आपण इकडे बघितली, एक शाळा इकडे ही बंद आहे, सुट्टी आहे. खाली रोड आहे, रोड दिसतो माहीत नाही. इकडनं जो वरती आलेलो आता हा एक कोपरा आहे. ह्या कोपऱ्यावरनं असा व्ह्यू आहे. तर या कोपऱ्यात आपण आहे. इकडनं मला जायचं आहे आता त्या कोपऱ्यात, तो जो दिसतो ना ते झाड, त्या कोपऱ्यावरनं अजून एक दुसरा होता. तिकडनं बाहेर कोपरा घर कोपरा झाला आहे आपला. ठीक आहे, चालतो मग काढतो शूटिंग. ॲक्च्युली ते जे घोड्यावर फिरतात आहे ना, हे गाईड पण आहे. थोडं सांगतात मंगल पांडेची शूटिंग झाली आहे, कोणता प्रत्येक गाईड तेच बोलत होता. आणि कोणती शाळा टॉपला आहे तर थोडीशी आयडिया पण देतात, कोणती शूटिंग झाली. घोड्यावर फिरलं तरी चालेल. तसं चालत फिरायची आवड असेल तर तुम्ही फिरू शकतात. मला सवय आहे चालत फिरायची, माझ्यासाठी काय नाही. 4-5 किलोमीटर तर नथिंग आहे, मी आरामात चालू शकतो. तेवढं दिवसाला 1-2 किलोमीटर तर कॉमन आहे माझ्यासाठी, काय नाही. पण मी तर सजेस्ट करेल, जर तुम्ही आले तर घोड्यावरच एकदा ट्राय करा. घोड्यावर फिरू शकतात, कारण खूप मोठं क्षेत्रफळ आहे, खूप मोठं लँड आहे. तुम्हाला आवड पाहिजे चालायची तर तुम्ही चालत फिरू शकतात. मी पण कंटाळलो, जात नाही आता, परत आळसगिरी करते. जातो आता आपल्या स्पॉटला. बस झालं. हे वाटतं बनवलेलं आहे JCB लावून, हे नव्हतं इकडे पहिला, हे आता तर झालं आहे. हे तलाव हे जे आहे ते हे बनवलेलं आहे, हे पण बनवलेलं आहे. हे जे चंबूसारखे लावलेले आहेत हे पण नव्हतं. आपण शॉर्टकट मारतो आहे, डायरेक्ट कट मारतो. एवढं राऊंड करायची कॅपॅसिटी नाही वाटतं. हे कंटाळतो, काय बघण्यासारखं नाही, सेमच व्ह्यू वाटतात आहे मला. चलो कल्टी मारते जाते हॉटेल पे और रेस्ट करते, आराम करूया थोडा वेळ. नंतर आपल्या हॉटेलच्या बाहेरून पण जबरदस्त व्ह्यू आहे, काय एवढी मोठी गोष्ट नाही. हॉटेलमध्ये जाऊन आराम करू. चलो मिलते ब्रेक के बाद, शाम को देखते क्या प्रोग्राम है. क्रिसमस है तो कुछ नया कसं आहे सेलिब्रेट. मागच्या टायमाला आलेलो तेव्हा महाबळेश्वरला होता, आता पानगणीला आहे. महाबळेश्वरला जरा जास्त धमाल असते, डेकोरेशन वगैरे येते, लायटिंग वगैरे बाजार. इकडे एवढं पानगणीला काय एवढं मोठं मार्केट नाही आहे, ठीक आहे, नॉर्मल आहे. आपलं काम आहे, पानगणीला आलो आहे पण शाळेच्या पोरांना घेऊन, स्टुडंटला, म्हणून ठीक आहे, चालेल. ओके, तर आतापर्यंत एवढाच व्हिडिओ टाळलो.